बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि एकदम कलरफुल दम चिकन बिर्याणी कशी करायची ते बघूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग एक रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये हळद, तिखट, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा दही, थोडीशी कसुरी मेथी, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, तळलेला कांदा आणि थोडंसं 2 ते 3 चमचे वरून तेल घालून घ्यायचं. आणि आता हे चिकनला चांगलं सगळीकडे मिक्स करून चिकनमध्ये घ्यायचं. यामध्ये बिर्याणीचा मसाला देखील सुद्धा ॲड केलेला आहे. ते मी सांगायचं मगाशी विसरले होते. बिर्याणीचा मसाला देखील ॲड केलेला आहे. आता एक 2 ते 3 मिनिट हे चांगलं मिक्स करून याला घ्यायचं आणि याला झाकण लावून कमीत कमी 1 तास असंच मुरण्यासाठी याला ठेवून द्यायचं. बरोबर 1 तास झालेला आहे आणि आता चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. तुम्ही रात्रभर देखील याला चिकनला मॅरिनेट असंच करून ठेवू शकता. मी इथे 1 तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता हे इथं मी भातासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत इकडं आपण चिकन शिजवून घेऊया. यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा. यामध्ये लवंग, दालचीन, तमालपत्र, वेलदोडा घालून घ्यायचा आणि त्यामध्ये इथे मी 2 कांदे आणि 1 मोठा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आणि थोडंसं हा कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा. मी इथं कच्चाच कांदा टोमॅटो वापरलेला त्यामुळे तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून पुन्हा याला थोडंसं मिक्स करायचं आणि यामध्ये पुन्हा 1 चमचा आलं लसणाची पेस्ट देखील यामध्ये ॲड करायची. आता यामध्ये चवीनुसार तिखट, इथं मी 1 चमचा तिखट वापरणार आहे कारण का मी मॅरिनेट करताना 1 चमचा तिखट वापरलं होतं. त्यामुळे आता 1 चमचाच तिखट वापरणार आहे. आणि जे आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ते मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं आणि आता हे तेलामध्ये चांगलं 1-2 मिनिट याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं याला पाणी सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिट असंच मिडियम गॅसवर याला मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये चिकन शिजण्यासाठी साधारण 1 ग्लासभर पाणी ॲड करायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं आणि याला झाकण लावून हे चिकन मिडियम गॅसवर आपण शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आता हे चिकन शिजूपर्यंत आपण इकडे भात करून घेऊया. आता इकडं आपलं पाणी देखील उकळत आलेलं आहे. आता यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा. त्यानंतर तमालपत्री आणि एक साधारण 2 चमचे तूप घालून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. इथं मीठ थोडंसं नेहमीपेक्षा जास्त मीठ भातासाठी या वापरायचं आणि त्यानंतर धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये ॲड करायचा. आता हे चांगलं मिक्स करायचं आणि तांदूळ शिजण्यासाठी याला झाकण लावून ठेवायचं. पाणी थोडं याला जास्तच वापरायचं. जवळजवळ 15 मिनिटानंतर हा तांदूळ आपला चांगलासा शिजून जवळजवळ एकदम पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही. 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचा. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आता हा तांदूळ 70-80% शिजलेला आहे. आता यातील गॅस मी बंद करणार आहे. यातील सगळं पाणी मी बाजूला काढून घेणार आहे. एका भांड्यावर मी अशी चाळण ठेवलेली आहे. आता या चाळणीमध्ये सगळा तांदूळ मी भात नितळून घेणार आहे. म्हणजे सगळं पाणी यातील बाजूला काढून घेणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा भात सेपरेट होतो आणि खाली पाणी हे सगळं अशा पद्धतीने पाणी सगळं बाजूला झालेलं आहे आणि हा सगळा भात असा कोरडा मी बाजूला काढून घेतलेला आहे. आता यामध्ये जे आपण खडा मसाला घातला होता हे तुम्ही सगळं काढून टाकू शकता यामध्ये. आता इकडं हे जे आपलं चिकनसुद्धा जवळजवळ 80% चिकनसुद्धा शिजलेलं आहे. आता यातील मी थोडं चिकन साईडला काढून घेणार आहे. म्हणजे आपण थर देणार आहे त्यामुळं यातील मी थोडं चिकन अशा पद्धतीने एका बाउलमध्ये चिकन थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि थोडं चिकन या भांड्यामध्ये तळाला ठेवून दिलेलं आहे. आता याच्यावर आपण हा शिजवलेला भात पसरून घ्यायचा. तुम्हाला किती लेयर बनवायचे आहेत यानुसार तुम्ही यामध्ये चिकन आणि भात ॲड करू शकता. आता मी इथं 3 थर याला देणार आहे. आता सुरुवातीला भात घातल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून. त्यानंतर थोडासा पुदिना आणि त्यानंतर तळलेला कांदा घालायचा. घालून घेतल्यानंतर पुन्हा आता याच्यावर चिकनचा थोडासा थर द्यायचा.
चिकनचा थर दिल्यानंतर पुन्हा याच्यावरती भाताचा थर देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आता याच्यावर भाताचा थर दिल्यानंतर याच्यावर पुन्हा कोथिंबीर ॲड करायची. त्यानंतर पुदिना घालून घ्यायचा आणि याच्यावर पुन्हा तळलेला कांदा ॲड करून घ्यायचा. आता याच्यावर मी तिसरा थर देणार आहे. आता पुन्हा मी याच्यावर चिकन घालून घेणार आहे. आता चिकन घातल्यानंतर शिजलेला भात याच्यावर घालून घ्यायचा. सगळीकडे भात पसरून घ्यायचा. त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची. पुन्हा पुदिना थोडासा घालून घ्यायचा. त्यानंतर तळलेला कांदा घालून घ्यायचा. आणि इथं मी बिर्याणी कलरफुल होण्यासाठी मी 3 फूड कलर वापरलेले आहेत. सुरुवातीला मी केशरी रंग घालून थोडासा पाण्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडासा लाल कलर देखील घातलेला आहे आणि शेवटी पिवळा कलर देखील घातलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही केशरसुद्धा वापरू शकता. आता इथं आपला हे सगळं सेट करून झालेलं आहे. आता याला झाकण लावून गॅसवर बरोबर एक 20 मिनिट याला ठेवायचं. असं खाली तवा ठेवायचा, यामुळे बिर्याणी खाली चिकटत नाही. आणि तव्यावर हे भांडं ठेवून 20 मिनिट चिकनला वाफ देऊन घ्यायची. सुरुवातीचे 10 मिनिट गॅस फुल करायचा आणि त्यानंतरचे 10 मिनिट गॅस पूर्णपणे लो करायचा. आणि भांड्याच्या खाली तवा मात्र नक्की ठेवायचा, म्हणजे आपली बिर्याणी खाली चिकटत नाही. बरोबर 20 मिनिट झालेले आहेत आणि याला चांगली वाफ आलेली आहे. आणि आता आपली ही दम चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.